सन्माननीय सदस्य वैशाली, नमस्कार. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय विरोधी पक्षनेते, सन्माननीय गटनेते, तसेच सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, सन्माननीय पत्रकार वर्ग व प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौरभदादा शिंदे यांच्या सहकार्याने, घनसोलीतील जनतेच्या आशीर्वादाने आज मी नागरिकांच्या हिताचे मुद्दे सभागृहासमोर मी प्रभाग क्रमांक 9 घनसोली येथून निवडून आलेली लोकप्रतिनिधी म्हणून आज या सभागृहात माझ्या प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, घनसोलीतील नागरिकांचे प्रश्न आणि विकासात्मक मागण्या मांडण्यासाठी उभी आहे. महापौर मॅडम, आज मी जे मुद्दे मांडत आहे ते केवळ मागण्या नाही, तर घनसोलीतील हजारो नागरिकांचे दररोजचे दुःख, रोजची गैरसोय आणि पालिकेतील प्रशासनाकडून असलेली अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मी आज सभागृहाला सांगू इच्छिते की घनसोलीतील प्रश्न दुर्लक्षित करू नये. घनसोली परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मूलभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, बाजार व्यवस्था आणि सार्वजनिक सोयी सुविधा या सर्व बाबींमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. त्यासाठी मी खालील महत्त्वाचे मुद्दे सभागृहासमोर मांडत आहे. घनसोली सेक्टर 1 ते 9 एकही अधिकृत भाजी मार्केट, मच्छी मार्केट किंवा मटण मार्केट उपलब्ध नाही. याचा परिणाम असा होतो की यामुळे फेरीवाले मोठ्या प्रमाणात फुटपाथवर बसत असल्याने नागरिकांना चालण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर गर्दी होते, वाहतूक कोंडी होते आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. तरी महापौर मॅडम, मी विनंती करते की घनसोली सेक्टर 4 येथील प्लॉट क्रमांक 122, 123, 124 हा भूखंड सिडकोच्या ताब्यात आहे. सदर भूखंड चौकात असल्यामुळे हा भूखंड सिडकोकडून हस्तांतरित करून घेऊन सेक्टर 1 ते 9 मधील नागरिकांना कायमस्वरूपी अधिकृत भाजी मार्केट, मच्छी मार्केट व मटण मार्केट उभारण्यात यावे असे मी आपणास विनंती करते. घनसोली प्रभाग क्रमांक 9 येथे परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच महिला सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे. म्हणून मी विनंती करते की घनसोली प्रभाग क्रमांक 9 येथे स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याकरिता माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना पत्रव्यवहार करून स्वतंत्र पोलीस चौकी बीट मार्शल मंजूर करून तातडीने कार्यान्वित करण्यात यावी अशी मी माननीय महोदयास विनंती करते. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुतर्फा पार्किंग असल्याने पार्किंगच्या समस्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पार्किंगसाठी भूखंड उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी बहुमजली पार्किंग उपलब्ध करून देणे. याकरिता घनसोलीतील सेंट्रल पार्क जवळील सेक्टर 3 मधील पुरातन मंदिराच्या बाजूला राधेश्याम अपार्टमेंट लगत एक मोकळा भूखंड असून सदर भूखंड सिडको करून हस्तांतरित करून घेऊन सदर ठिकाणी बहुमजली पार्किंग उभारण्यात यावी अशी मी विनंती करते. तसेच परिसरात वाहनांची संख्या वाढत आहे, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरी महापौर मॅडम, विनंती करते की ऑड इव्हन पद्धतीने पार्किंग व्यवस्था लागू करून पे अँड पार्क योजना राबवण्यात यावी, जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होईल, महानगरपालिकेला उत्पन्न मिळेल, नागरिकांना सुविधा मिळेल. वाहतूक विभाग सोबत समन्वय साधून ही योजना प्रभावीपणे राबवावी. तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील सर्वात मोठ्या नैसर्गिक नाल्याच्या बाजूला ट्री बेलची व्यवस्था, परंतु त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस समाजकंटक बसत असल्याने रहिवासी व पदचारी चालणाऱ्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. त्या ठिकाणी दिवाबत्ती, स्ट्रीट लाईटची व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मी विनंती करते. तसेच घनसोली सेक्टर 7 येथील समाज मंदिर हॉल विविध कार्यक्रमासाठी भाड्याने दिला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी खालील मोकळ्या तळमजल्यावरील जागेत स्वयंपाकगृहाची व्यवस्था करून एक किचन हॉल तयार करून द्यावा आणि समाज मंदिराचा दुसरा मजला वातानुकूलित, तसेच दुसऱ्या मजल्यावर महिला पुरुषांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम या सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मी महापौर मॅडम विनंती करते. तसेच घनसोली सेक्टर 3 सेंट्रल पार्कमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच पार्कमध्ये नवी मुंबईच्या लोकांव्यतिरिक्त बाहेरचे लोक गर्दी करत आहेत. त्या गर्दीवर नियंत्रण कसे करता येईल, तसेच पार्कची देखभाल, सुरक्षा व निगा राखणे अधिक प्रभावी होईल. पार्कमध्ये फिरणाऱ्या
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येईल याची उपाययोजना तयार करण्यात यावी अशी मी विनंती करते. तसेच घनसोली डीमार्ट बस स्टॉप पासून ते सेक्टर 9 ASP स्कूल बस स्टॉप कडून वाशी रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी महानगरपालिकेच्या बसेसमध्ये वाढ करण्याकरिता पालिका परिवहन विभागाकडून बसेसमध्ये वाढ करण्यात यावी, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना त्याचा उपयोग होईल अशी मी महापौर मॅडम विनंती करते. घनसोली स्टेशन जवळील असलेले 2 भूखंड पार्किंगसाठी मंजूर करण्यात यावे, जेणेकरून जॉबला जाणाऱ्या लोकांना त्या पार्किंगचा उपयोग होईल अशी मी विनंती करते. तसेच घनसोली प्रभाग क्रमांक 9 सेक्टर 9 मधील भूखंड क्रमांक 9 नवी मुंबई महानगरपालिकेकडे नव्याने हस्तांतरित झालेला भूखंड मैदानाला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असे नामकरण करावे अशी मागणी प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवाशांच्या वतीने मी सभागृहासमोर मांडत आहे. महापौर मॅडम, ही मागणी मान्य करावी आपणास विनंती आहे. महापौर मॅडम, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब आणि सभागृहातील सन्माननीय सदस्य, मी मांडलेले सर्व मुद्दे हे घनसोलीतील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असून त्यांच्या सुरक्षितता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था व विकासाशी जोडलेले आहेत. तरी घनसोलीतील नागरिकांच्या हितासाठी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ती मंजुरी व कार्यवाही तातडीने करण्यात यावी ही नम्र विनंती. महापौर मॅडम, आज मला सभागृहात माझे मुद्दे मांडण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी आपली तसेच उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब यांची मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.